डाळ शिजवताना थोडं जास्त पाणी टाकायचं. डाळ किती छान शिजलेली आहे. तर हे बघा, आता मी काय केलं, जे डाळ शिजलेलं पाणी आहे ते अशा प्रकारे काढून घेतलं. आणि काय करायचं, जी शिजलेली डाळ आहे ती 2 ते 3 चमचे अशी घ्यायची, चांगली बारीक करायची आणि ती डाळीच्या जे पाणी आहे त्यामध्ये मिक्स करायची. जेणेकरून काय होतं की जेव्हा आपण हे बनवणार ना, आमटी जेव्हा आपण बनवणार तेव्हा त्याला घट्टपणा यायला ह्या डाळीमुळं खूप मदत मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही ही बारीक पण करू शकता डाळ आणि तशी अख्खी अख्खी पण ठेवू शकता, तरी पण छान होतं. जे येळवणाची आमटी जी आहे ती तरी पण छान होते. तर अशा प्रकारे मी हे काढून घेतलं आणि ह्याला मस्त मिक्स करून घेतलं. आता काय करायचं, मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर हे काय आहे, खोबरं आणि लसणाचं बारीक वाटण आहे, काळं तिखट आहे, लाल मिरची, कांदा लसूण मसाला आणि हे आहे कढीपत्ता सुकलेला. तर आमच्या गावाकडे फक्त एवढेच पदार्थ टाकून अशी छान मस्तपैकी आमटी बनवली जाते. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला ही आमटी बनवायची कशी ते सांगणार आहे. कारण मला खूप प्रकारे आमट्या बनवायला येतात. तर मी दुसऱ्या इतर रेसिपीज पण लवकरच घेऊन येईल. तर तात्पुरती आत्ता ही रेसिपी तुम्ही बघून घ्या. अतिशय मस्त अशी रेसिपी आहे, झक्कास म्हणाल तुम्ही. खूप छान आमटी होते तयार. तर तेल घ्यायचं पातेल्यामध्ये. मी पुरण ज्या पातेल्यामध्ये घातलं होतं तेच पातेलं घेतलेलं आहे. तेल घ्यायचं आणि काय करायचं, जे मसाले आहेत ना ते आधी टाकायचे. जेणेकरून काय होतं, त्या तरी जी असते, तरी म्हणतो आपण आमटीला, ती अतिशय सुंदर येते. छान असं त्याला परतून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं, एकदम थोडं मीठ टाकायचं, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी. आणि त्याला थोडा मोठ्या गॅसामध्ये ते परतून द्यायचं. पण मसाले हे आधीच टाकायचे आणि नंतर तुम्ही कोणतंही वाटण करा ते नंतर टाकायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जे आपण पाणी काढले डाळीचं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं. टाकल्यानंतर जर तुम्हाला कन्सिस्टन्सी चांगली वाटली तर तुम्ही तेवढं ठेवू शकता. पण आमच्या घरामध्ये आमटी खूप आवडीने खातात, तर मी भरपूर अशी बनवलेली आहे. मीठ टाकून घ्यायचं आणि गरमच पाणी यामध्ये टाकायचं. गार जर पाणी टाकलं तर पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे अशी गत होते. त्यामुळे यामध्ये गरम पाणी टाकायचं. मस्तपैकी तर्री आलेली आहे. मंडळी, अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पटकन. नवीन आहे माझं चॅनल. तुम्हाला असंच खूप छान छान रेसिपीज मी घेऊन येणार आहे. आणि तो मग सोप्या सोप्या आणि त्या पण ट्रिक्ससोबत असतात माझ्या रेसिपीज. त्यामुळं हे बघा किती सुंदर असा हा तयार झालेला आहे. धन्यवाद मंडळी.